आरक्षणाच्या संदर्भामधले हे अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षणाच्या यादीच्या संदर्भामधले जर अधिकार हे राज्यांना दिले गेले तर ते याचा फायदा राजकीय कारणासाठी घेऊ शकतात, राजकीय फायद्यासाठी घेऊ शकतात आणि त्याच्यामुळं त्यांचा राजकीय फायदा होईल, पण ज्या सामाजिक समूहांना याच्यामधून न्याय मिळणं अपेक्षित आहे त्या समूहांना याच्यामधून न्याय मिळणार नाही आणि म्हणून या याद्या वारंवार राजकीय फायद्यासाठी बदलल्या जातील। आज एक समूह उपवर्गीकरण करेल, उद्या एखादा समूह त्या उपवर्गीकरणाला नाकारेल आणि हे सातत्याने चालूच राहील। आता आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत ह्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने दोन्ही बाजूंनी चर्चा झालेली आहे। 2005च्या निकालामध्ये आरक्षण उपवर्गीकरण हे घटनाबाह्य आहे असं सांगितलं गेलं आणि 2024 मध्ये हे आरक्षण घटनाबाह्य नाही असं म्हणून सांगितलं गेलं। त्याच्यामुळं ज्या वेळेस ज्या पद्धतीचं सरकार येईल त्यावेळेस याच्यामध्ये चेंजेस होत राहतील जर हे अधिकार राज्यांना दिले गेले तर। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राजकीय फायद्यासाठी इथल्या कुठल्याही राजकीय पक्षांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि कुठल्याही राज्य सरकारला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार देखील असू नये।